नमस्कार, स्वप्नील मध्ये मी शुद्धमत सरांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आपण आज फाइंड रिप्लेसचे क्वेश्चन्स बघणार आहोत. तर फाइंड रिप्लेस म्हणजे तुम्हाला मी गोष्ट सांगते. तुम्ही सगळ्यांनी 3 इडियट हा पिक्चर बघितला असेल. तर 3 इडियटमध्ये काय होते, जेव्हा चतुरची स्पीच असते तेव्हा रॅन्चो त्याच्यातले काही वर्ड चेंज करतो. तर ते फाइंड रिप्लेसचं ऑप्शन यूज करून चेंज करतो. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे आपल्याला इथे काही वर्ड्स चेंज करायला लावले डॉक्युमेंटमधले. ते कसे करायचे आणि त्याची प्रोसेस काय ते आपण बघणार आहोत. तर क्वेश्चन काय आपल्याला सांगितलंय, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील सर्व नाईसला मेनने रिप्लेस करा. म्हणजे हा डॉक्युमेंट आहे, ह्या डॉक्युमेंटमध्ये जिथे जिथे नाईस आहे तिथे आपल्याला मेनने रिप्लेस करायचं आहे. ठीक आहे. तिथे नाईस कुठे बघूया आपण एकदा. बघा इथे नाईस दिसत आहे तुम्हाला, तर याला आपल्याला मेनने रिप्लेस करायचं. त्यासाठी काय करावं लागेल, इथे आपल्याला रिप्लेस बटन दिसतं त्याच्यावर क्लिक करावं लागेल. इथे रिप्लेसवर क्लिक केलं की विंडो त्याला आपल्याला काय करायचं, फाइंड वॉटमध्ये नाईस करावं लागेल. त्यांनी काय सांगितलंय, वर्ड डॉक्युमेंट सर्व नाईसला, म्हणजे फाइंड वॉट आपल्याला नाईस करायचं. म्हणून वरती काय करायचं, नाईस लिहायचं. बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की वर काय लिहायचं आणि खाली काय लिहायचं. तर त्यांनी काय सांगितलं, आपल्याला नाईसला मेनने रिप्लेस करा. म्हणजे नाईस आपल्याला वर लिहावं लागेल, कारण की फाइंड वॉट आपल्याला शोधायचं काय आहे, नाईस. आणि मग नाईस आपल्याला मिळाल्यानंतर त्याला रिप्लेस करायचं आपल्याला मेनने. ठीक आहे. सिंपल सांगते, जे शोधायचं आहे, जे आपल्याला रिप्लेस करायचं ते वर लिहायचं आणि ज्याच्यासोबत रिप्लेस करायचं ते खाली लिहायचं. ठीक आहे. तर आपल्याला कशाला रिप्लेस करायचं, नाईसला. म्हणजे इथे बघा नाईस दिसत आहे आपल्याला, हा नाईस आहे. ठीक आहे. ह्याला रिप्लेस करायचं, त्यामुळे इथे लिहायचं आपल्याला नाईस, NICE. स्पेलिंग व्यवस्थित लिहायची, नाही तर मग स्पेलिंग समजा चुकली तर तो वर्ड त्याच्यामध्ये राहणार, तर रिप्लेस होणार नाही. ठीक आहे. ओके, नाईस लिहिलं. आणि खाली लिहायचं आहे मेन, MAIN, मेन. बघा आता बघा इथे नाईस आहे. त्यानंतर काय करते मी, रिप्लेस ऑल. बघा एक रिप्लेसमेंट झाली म्हणत आहे. ओके केलं मी. बघा इथे नाईस होतं, इथे मेन आलाय. एकच होतं, संपलाय. आन्सर सबमिट करून बघूया. आन्सर आपलं बरोबर आलंय. तर कळलं तुम्हाला मी काय केलं ते. आता परत एक दुसरा क्वेश्चन बघू आपण, मोठा. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलंय की दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील सर्व प्रोग्रामरला डेव्हलपरला रिप्लेस करा. ठीक आहे. तर ह्या वर्ड डॉक्युमेंट जिथे जिथे प्रोग्रामर हा वर्ड असेल तिथे आपल्याला डेव्हलपर लिहायचं आहे. प्रोग्रामर वेगळा असतो, डेव्हलपर वेगळा असतो. ठीक आहे. तर प्रोग्रामरला आपल्याला डेव्हलपरने रिप्लेस करायचं. तिथे प्रोग्रामर कुठे आहे का, हा बघा मला इथे दिसला प्रोग्रामर. तर ह्याला मला डेव्हलपरने रिप्लेस करायचं. तुम्ही मॅन्युअली केलं तर कुठं कुठं शोधत बसणार आहे ना, त्यामुळे आपण फाइंड रिप्लेसचा यूज करतो. ठीक आहे. तर बघा मी इथे रिप्लेसवर क्लिक करते. कशाला करायचं आपल्याला, प्रोग्रामरला. म्हणून प्रोग्रामर आपण वर लिहायचं. म्हणजे सिंपल एक लक्षात ठेवा, जे आपल्या डॉक्युमेंटमध्ये आहे ते वर लिहायचं, जे नाही आहे, जे रिप्लेस करायचं आहे ते खाली लिहायचं. ठीक आहे. प्रोग्रामर वरती प्रोग्रामर लिहिते बघा, वर प्रोग्रामर लिहिलं मी, स्पेलिंग मिस्टेक झाली माझी, ER पाहिजे इथे. ठीक आहे. प्रोग्रामर आणि ते डेव्हलपर मध्ये DELOPER. ठीक आहे. त्यानंतर रिप्लेस ऑल एकच होती बघा, वी मेड वन रिप्लेसमेंट. म्हणजे एकच ठिकाणी फक्त प्रोग्रामर होता, तो रिप्लेस झाला डेव्हलपर सोबत. इथे होता, रिप्लेस झाला डेव्हलपर सोबत. ओके. फाइंड एकच होतं, नंतर क्रॉस करायचं आणि आन्सर सबमिट करायचं. अशा प्रकारे फाइंड रिप्लेसचे क्वेश्चन्स आहेत. परत एकदा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. काय सांगितलं, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील सर्व शेल्फला डेस्कने रिप्लेस करा. सर्व सांगितलं त्यांनी. ठीक आहे. म्हणजे जेवढ्या ठिकाणी असेल शेल्फ तेवढ्या ठिकाणी डेस्कने करायचं आपल्याला. परत रिप्लेसवर क्लिक करायचं, जे डॉक्युमेंटमध्ये आहे ते वरती शेल्फ, आणि ज्यासोबत करायचं रिप्लेस ते डेस्क, आणि रिप्लेस एकच होतं. ओके. आन्सर क्लोज, सबमिट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दिलेल्या MS वर्डमध्ये जिथे कॉस्ट शब्द आहे तिथे रेट हा शब्द सर्व डॉक्युमेंटमध्ये रिप्लेस करा. म्हणजे इथे कॉस्ट बऱ्याच ठिकाणी असेल. ठीक आहे. हे बघा इथे कॉस्ट आहे, इथे कॉस्ट आहे, दोनच आहेत. बघूयात किती आहेत ते. बघा रिप्लेसवर क्लिक करायचं, वरती करायचं आहे कॉस्ट. बघा स्मॉलमध्ये असेल तर स्मॉलमध्ये लिहायचं, कॅपिटलमध्ये असेल तर कॅपिटलमध्ये लिहायचं. ठीक आहे. स्मॉलमध्ये कॉस्ट लिहिला, त्यानंतर टॅबची बटन दाबायची,
किंवा डायरेक्टली इथे माऊस क्लिक करायचं, की काही करू शकता तुम्ही. त्यानंतर इथं खाली यायचं रेट. आता काय सांगितलं, रिप्लेस. बघा 5 होते. ऑल डन, वी मेड 5 रिप्लेसमेंट. ओके, 5 रिप्लेसमेंट केल्या आहेत त्यांनी, म्हणजे जिथे कॉस्ट होती तिथे सगळ्या ठिकाणी रेट झाला. आन्सर क्लोज आणि सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. काय सांगितलं त्यांनी, क्वेश्चन दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये जिथे एलिमेंट शब्द आहे तिथे पार्ट हा शब्द सर्व डॉक्युमेंटमध्ये रिप्लेस करा. म्हणजे एलिमेंट बऱ्याच ठिकाणी असेल. ठीक आहे, मला इथे एक दिसला, इथे एक आहे. बघा, आपण पहिले शोधूया एलिमेंट किती ठिकाणी आहेत. क्वेश्चन मध्ये नाही आहे हा पार्ट, पण आपण पाहू एलिमेंट किती ठिकाणी आहे. ठीक आहे, 11 ठिकाणी एलिमेंट आहे. बघा, 11 ठिकाणी एलिमेंट आहे. त्यांनी काय सांगितलं, रिप्लेस करा म्हणते. रिप्लेस करून बघू आपण एलिमेंटला पार्टने. आता क्वेश्चन बरोबर येते की बघा आपण. रिप्लेस 11 झाल्या. बघा, बरोबर 11 रिप्लेसमेंट झाला, कारण की 11 ठिकाणी एलिमेंट होता. ओके केला. शोधायची गरज नव्हती तुम्हाला, पण तुम्हाला सांगण्यासाठी मी शोधलं. ठीक आहे, एक्झामसाठी शोधणं गरजेचं नाही आहे, फक्त रिप्लेस करायचं आणि आन्सर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. युनिक्सला लिनक्सने रिप्लेस करा. परत तेच, रिप्लेसवर क्लिक करायचं, वरती लिहायचं युनिक्स, खाली लिहायचं लिनक्स. ठीक आहे, आणि रिप्लेस ऑन एकच होती. आन्सर डायलॉग बॉक्स क्लोज आणि सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन, कॉम्प्युटरला कॅल्क्युलेटरने रिप्लेस करा. ठीक आहे, सेम तसंच परत रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करायचं, वरती लिहायचं कॉम्प्युटर, खाली लिहायचं कॅल्क्युलेटर आणि रिप्लेस ऑल. 2 ठिकाणी होत्या रिप्लेसमेंट, त्या रिप्लेस झालेल्या आहेत. क्लोज आणि याला सबमिट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, द ला अँडने रिप्लेस करा. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंट मधील सर्व द ला अँडने रिप्लेस करा. सर्व द ला म्हणजे जिथे जिथे द असेल त्या सगळ्यांना. ठीक आहे, रिप्लेस बघू इथे लिहू आपण, दी अँड. रिप्लेस 14 रिप्लेसमेंट होत्या. 14 ठिकाणी डीचा अँड झाला. ठीक आहे, द किंवा दी जे काय म्हणतात तुम्ही ते. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंट मधील सर्व होमला हाऊसने रिप्लेस करा. वरती लिहायचं होम, खाली लिहायचं हाऊस. रिप्लेस एकच होती, रिप्लेस झाली आहे. क्लोज आणि सबमिट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंट मधील सर्व मॅजिकला ड्रामाने रिप्लेस करा. परत रिप्लेसवर क्लिक करायचं, इथे वरती लिहायचं मॅजिक, खाली लिहायचं ड्रामा. रिप्लेस ऑल 2 ठिकाणी होत्या, 2 ठिकाणी झाल्या. क्लोज करायचं आणि आन्सर सबमिट करायचं. ठीक आहे, अशा प्रकारे आपले फाइंड आणि रिप्लेसचे क्वेश्चन झालेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून वेगळं काहीतरी बघूया. धन्यवाद.